नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोर्टा पुलावरून पाणी, बंदी भागातील दळणवळण ठप्प, निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. ढाणकी प्रतिनिधी. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य परिसरात असलेल्या कोर्टा वनग्राम येथील पुलावरून मुसळधार पावसामुळे पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे किनवट, फुलसंगी आणि किनवट ढाणकी या मुख्य शहरांना जोडणारा संपर्क तुटला असून परिसरातील नागरिक, प्रवासी व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत या विभागाने तातडीने पुलाची उंची वाढवून नवीन पूल प्रस्तावित करावा, अशी तीव्र मागणी बंदी भागातील त्रस्त जनतेकडून केली जात आहे. सततच्या पावसामुळे कोर्टा येथील पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शाळेत व कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, रुग्ण आणि दैनंदिन कामासाठी शहराकडे जाणाऱ्या दरवर्षी पावसाळ्यात या पुलावर पाणी साचून मार्ग बंद होतो. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. या संपूर्ण गंभीर परिस्थितीला सार्वजनिक बांधकाम विभागच पूर्णपणे जबाबदार असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. अशा कामचुकार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर पुसद येथील कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने शिस्तभंगाची कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ लक्ष देऊन नवीन उंच पुलाच्या कामाला मंजुरी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बंदी भागातील जनतेने दिला.